नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान. विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आणि उपजीविकेसाठी मेंढ्या आणि शेळ्या पाळणाऱ्या धनगर समाजाची अवस्था आज पूर्णतः बिकट आहे. या समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. या जमातीच्या बळावर म्हणजे मतांच्या गठ्ठ्यावर अनेकांनी राज्य केलं, सत्ता संपादन केली. मात्र त्या गोरगरीब व सर्वसामान्य झोपडीतल्या गरीब माणसाकडे कोणी पाहिलं नाही. ज्यांना ज्यांना सत्तेची ऊब मिळाली त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडलं. आजवर धनगर समाजाचं नेतृत्व शेंडगे बंधूंनी केलं. त्यापूर्वी त्यांचे वडील माजी मंत्री स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांनी केलं. मधल्या काळात स्वर्गीय आनंदराव देवकते, अण्णासाहेब डांगे यांनीही नेतृत्व केलं. तसेच माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि माजी आमदार रमेश शेंडगे यांनीही नेतृत्व केलं. या सर्वांच्या नेतृत्वानंतरही महाराष्ट्रातील धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालेलं नाही. या सर्व नेत्यांना कंटाळल्यानंतर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ब्रह्मचारी म्हणून राहिलेल्या महादेव जानकर यांना नेतृत्व म्हणून पुढे आणलं. जानकरांनी आमदारकी व मंत्रिपद पदरात पाडून घेतलं. मात्र आज धनगर समाजाला वाऱ्यावर सोडून नाही ती वायफळ बडबड आणि अनाठाई चर्चा करीत बसल्यात. अशा या धनगर समाजाला वाऱ्यावर सोडणाऱ्या नेत्यांबद्दल समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून येणाऱ्या निवडणुकीत याचा जाब सत्ताधाऱ्यांसोबतच समाजाच्या या नेत्यांना जागोजागी विचारला जाणार आहे. कारण ज्या समाजामध्ये तुम्ही जन्मलात त्या समाजासाठी तुमचं काही देणं लागत नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सत्तेची फळं चाखायला मिळाल्यानंतर माणूस कसा फितूर होतो हे अनेक उदाहरणावरून दिसून येतं. धनगर समाजामध्ये सध्या क्रांतीची धग दिसून येते आहे. या धगीचं नेतृत्व नव्या दमाचा नवा नेता अर्थात गोपीचंद पडळकर हे करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला या रांगड्या नेतृत्वानं राज्यातील सत्ताधारी व विरोधक यांना हलवून टाकला आहे. कारण ज्या समाजाच्या जीवावर तुम्ही आजवर सत्ता भोगली त्यांच्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही, म्हणून आता तुमची उलटी गंती समाज करेल असा दम पडळकरांनी भरला आहे. गोपीचंद पडळकर हा पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजातील मध्यमवयीन नेता. सामान्य कुटुंबातून आला असला तरी कौटुंबिक स्थिती भक्कम आहे. परंतु समाजाच्या नावावर ज्यांनी दलाल्या केल्या त्यांना आता समाज खड्यासारखं बाजूला टाकणार आहे. कारण तुम्ही ज्या शपथा आणि आनाबाका केल्या होत्या त्याचं उत्तर कोण देणार असा प्रश्न उपस्थित होतोय. धनगर समाज हा वाडी वस्ती तांड्यावर राहणारा समाज आहे. शिवाय पोटाची उपजीविका भागवण्यासाठी गावोगावी भटकंती करणारा समाज आहे. शेळ्यावर आणि मेंढ्यावर त्यांची गुजराण चालते. त्यातच एखादे आसमानी संकट ओढावले तर त्यातून उद्ध्वस्त झालेला बांधव पाहिलेला आहे. अशा बांधवाला कोणी मदतीचा हात देखील देत नाही. महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात माधव अर्थात माळी धनगर वंजारी या समाजाची वज्रमुठ बांधली आणि त्यांच्या या मागण्या व प्रश्न जाणून घेतले. मात्र आज लोकनेते हयात नाहीत, म्हणून धनगर समाजाचे प्रश्न जशाच तसे आहेत. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळवून देण्याचं लॉलीपॉप दाखवलं. आज 4 वर्षानंतरही त्यांची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. राज्यातील धनगर समाजालाच एसटीमध्ये आरक्षण नाही. इतर राज्यांमध्ये म्हणजे शेजारच्या राज्यांमध्ये धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश आहे. तेव्हा या मागणी संदर्भात राज्य सरकार काही एक करू शकलेलं नाही. परंतु जे समाजाचे देणे लागतात अशा नेत्यांनीही काही एक भूमिका घेतलेली नाही. उलट सत्तेच्या परिघात जाऊन स्वतःलाही त्यांच्यासारखं उजळून घेतलं. आज धनगर समाज हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. एसटीमध्ये आरक्षण मिळालं तर अनेकांच्या प्रश्नांची उकल होऊ शकते. अशा समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम नेते मंडळींनी केलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी धनगर समाजाचा वापर केवळ मतपेटीसाठी करून घेतलेला आहे आणि समाजाला वाऱ्यावर सोडलेला आहे. अशा या समाजाचं नेतृत्व आता गोपीचंद पडळकर या नेतृत्वानं हाती घेतलं आहे. राज्यभर ते आरक्षण व त्याची अंमलबजावणीसाठी फिरत आहेत. धनगर समाज बांधव मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं त्यांच्या पाठीशी उभा टाकला जातोय. अवघा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलाय. धनगर समाजाच्या अपेक्षा व स्वप्न धुळीत मिळालेल्या असताना गोपीचंदाच्या माध्यमातून त्या जाणीवा पुन्हा जागरूक झाल्या आहेत. गोपीचंद हा तरुण मध्यम वर्गातला व सामान्य कुटुंबातला असून तो तरी समाजासाठी काही करेल अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केलेली आहे. कारण आज
ज्यांच्याकडून आस आणि अपेक्षा होती त्यांनी तर वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. आता किमान गोपीचंद तरी आम्हाला आधार आणि दिशादर्शक ठरेल अशी भावना व्यक्त केलेली आहे. गोपीचंद हा महाराष्ट्रभर सभा आणि मैदान गाजवत आहे आणि सत्ताधाऱ्यांची दमछाक करत आहे.